ही शिक्षा योग्य नाही, त्याऐवजी 25 वर्षांपर्यंत सक्त मजुरीचा विचार व्हावा असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय। दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निकम यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी। दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि मागण्या येतात। त्यातली एक महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ सरकारी वकील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम। थेट त्यांच्याशी बोलूया। सर, साम्राज्यमध्ये आपलं स्वागत। सतत ही मागणी होती आणि तुम्ही जेव्हा खटले चालवलेत किंवा आता कसाबचाही खटला झाला त्याला फाशी सुनावली गेली, ती झाली, पण बलात्कारासारख्या खटल्यामध्ये फाशीची शिक्षा कितपत योग्य आहे, काय तुमचं मत? बलात्काराचा हा गुन्हा निश्चितपणे अत्यंत गंभीर गुन्हा आहे, यात शंका नाही। परंतु ज्या ठिकाणी पीडितावरती बलात्कार आणि तिचा निगूढपणे खून होतो त्या अशा गुन्ह्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षाच मिळायला हवी। परंतु जेथे फक्त बलात्कार होतो तेथे माझ्या मते फाशीची शिक्षा योग्य राहणार नाही। कारण असं आहे की बलात्कारी पीडित ही फक्त त्या बलात्कारातील मुख्य पुरावा असतो आणि मला अशी भीती वाटते की जर फाशीची शिक्षा जर आपण प्रस्तावित केली फक्त बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तर कदाचित तो आरोपी त्या बलात्कार पीडिताचा जीव देखील घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। मग अशा वेळी पुरावा काय उरेल? आणि म्हणून हा मोठा धोका आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर सध्या कायद्याची जी प्रचलित शिक्षा आहे ह्या शिक्षेमध्ये वाढ केली पाहिजे आणि ही वाढ म्हणजे कमीत कमी 25 वर्ष सक्तमजुरी शिक्षा हवी आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा, मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा हवी असं माझं स्पष्ट मत आहे। आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। हे होते विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आपल्याशी बोलत होते। आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला या संदर्भात की फाशीची शिक्षा ही व्यावहारिकदृष्ट्या जी गोष्ट तर्कसंगत होईल त्याच ठिकाणी आणि त्याच पद्धतीने वापरली तरच देणं शक्य आहे। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे।